कॅपॅसिटन्स मधले प्लेट कनेक्शन प्रॉब्लेम अत्यंत सोपे असतात. जसं मला ए आणि बी च्या अक्रॉस कॅपॅसिटन्स फाइंड करायचा आहे, तर मी काय केलं, ए ला मी पॉझिटिव्ह टर्मिनल पकडलं आणि बी ला निगेटिव्ह टर्मिनल पकडलं. ए ला जी प्लेट कनेक्टेड आहे ती पूर्ण पॉझिटिव्ह बनली आणि बी ला जी प्लेट कनेक्टेड आहे ती पूर्ण निगेटिव्ह बनली. त्यानंतर इंडक्शन नावाच्या फिनॉमिनांनी ह्या ज्या प्लेट्स आहेत ज्या स्वतः न्यूट्रल आहे, ज्याला बॅटरी कनेक्शन नाही, मात्र इथे मायनस आहे म्हणून इथे प्लस येणार, ही प्लेट न्यूट्रल आहे म्हणून इथे परत मायनस येणार, इथे प्लस मुळे इथे मायनस येणार आणि ही प्लेट पण न्यूट्रल आहे म्हणून मायनस मुळे प्लस येणार. त्याच्यानंतर काय करायचं, 1 2 3 आणि 4 अशी प्लेटची नंबरिंग करून टाकायची. बाहेरचे चार्जेस पकडायचे नाही, कारण बाहेर कॅपॅसिटन्स कुणासोबतच बनत नाही. कॅपॅसिटन्स बनेल तो हा 1, हा 2 आणि हा 3, जो की प्लस आणि मायनस मध्ये बनतो. मग आता आपण सुरू करू. मला ए पासून सुरू करायचंय आणि मी बी ला संपवणार. हा ए पासून सुरू केलं आणि मी बी ला संपवतोय. सगळ्यात पहिले ए हा 3 नंबरच्या प्लेटला कनेक्टेड आहे. 3 आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, म्हणजे 3 आणि 2 मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे. पुन्हा 3 आणि 4 मध्ये सुद्धा एक कॅपॅसिटन्स आहे, म्हणजे हा एक 3 आणि 4 मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे. 4 ही 2 ला कनेक्टेड आहे, 4 नी 2 ला कनेक्ट करून टाकलं. त्याच्यानंतर 2 आणि 1 मध्ये कॅपॅसिटन्स आहे. 2 आणि 1 मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे आणि 1 ही बी ला कनेक्टेड आहे.